सलग 4 वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता शरण्य जाधवची जागतिक आणि आशियाई स्पर्धेसाठी निवड. जर्मनीतील जागतिक सेलिंग स्पर्धेत केले भारताचे प्रतिनिधित्व. कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा वाळवे गावचा सुपुत्र शरण्य युवराज जाधव यांनी सेलिंग नौकायान या क्रीडा प्रकारात आपल्या दमदार कामगिरीने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा उज्ज्वल केलं आहे. राष्ट्रीय सेलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सलग 4 वर्ष सुवर्ण पदक जिंकणाऱ्या शरण्यची 3 ते 11 जुलै 2026 दरम्यान जर्मनी येथे झालेल्या जागतिक सेलिंग नौकायान अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचण्यांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी सप्टेंबर 2026 मध्ये जपान येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला. यापूर्वी त्याने मुंबई गिरगाव आणि मुंबई येथे सन 2024-25-26 मध्ये झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले आहे. सेल इंडिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये गोल्ड मेडल, एशियन गेम्स ट्रायलमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे. सप्टेंबर 2026 मध्ये जपान येथील गामाकुरी येथे होणाऱ्या एशियन गेममध्ये तो भारताचे नेतृत्व करणार आहे. अवघ्या 9व्या वर्षापासून शरण्य यांनी सेलिंग या साहसी क्रीडा प्रकारात कारकीर्द सुरू केली. कठोर परिश्रम, जिद्द, सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावर सलग 4 सुवर्ण पदके जिंकत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. प्रत्येक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीची छाप पडली आहे. शरण्यचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत, त्यामुळे लहानपणापासूनच त्याच्यावर शिस्त, धैर्य आणि देशसेवेचे संस्कार झालेले आहेत. त्याचे 10वी पर्यंतचे शिक्षण पुणे येथील सैनिक शाळेत झालेले आहे. सध्या तो रघुनाथ हायस्कूल कसबा वाळवे येथे शिकत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात त्यांनी सातत्यानं प्रगती करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. जर्मनीतील जागतिक स्पर्धा आणि त्यानंतर जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शरण्यकडून भारताला पदकाची मोठी अपेक्षा आहे. त्याच्या या यशामुळे कसबा वाळवे, राधानगरी तालुका आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवू लागला आहे. विविध स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. त्यामुळे त्याच्या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक तरुणांना क्रीडा क्षेत्रात मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळते आहे. साखर न्यूजसाठी कार्यकारी संपादक अविनाश तराळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.